मी बावनकुळे साहेबांना विनंती करतो की गावित साहेबांचं या ठिकाणी दुपट्टा देऊन भारतीय जनता राजेंद्र गावित यांचा हा पक्षप्रवेश, राजेंद्र गावित पुन्हा एकदा आता भाजपमध्ये आलेले आहेत। बावनकुळे साहेबांच्या याआधी भाजपमधून ते शिवसेनेमध्ये गेले आणि त्यांनी पालघरमधून निवडणूक लढवली होती। मात्र यावेळेला पालघर लोकसभा मतदारसंघात गावितांना उमेदवारी देण्यात आली नाही आणि आता राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केलेला आहे। माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी आणि ज्यांचा आत्ताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला किंवा पुनर्प्रवेश झाला असे डॉक्टर राजेंद्र गावितजी, आपल्या सर्वांना कल्पना आहे की 2018 साली पालघरच्या बाय इलेक्शनमध्ये डॉक्टर राजेंद्र गावित हे भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले होते। 2019 साली ज्यावेळी शिवसेनेशी आमची युती झाली त्यावेळी शिवसेनेने त्या ठिकाणी पालघर सीट आम्हाला द्या अशा प्रकारची अट ठेवली होती। त्यावेळी पालघरची जागा आम्ही त्यांना दिली। त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की उमेदवारासहित द्या, आम्हाला उमेदवारी पाहिजे आहेत। तर आम्ही डॉक्टर राजेंद्र गावितांना त्यावेळी विनंती केली की तुम्ही शिवसेनेच्या जागेवर उभे राहा आणि त्यांनी ती विनंती मान्य केली आणि शिवसेनेकडनं ते खासदार म्हणून निवडून आले। आत्ता 2024ला म्हणजे मध्यंतरीच्या काळात जी काही शिवसेनेतली स्थित्यंतरं झाली त्यामध्ये सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यासोबत गावित साहेब हे त्या ठिकाणी राहिले आणि आता 2024 साली पालघर मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली आणि त्यावेळी डॉक्टर राजेंद्र गावित यांच्याशी आमची चर्चा झाली आणि पक्षाने असा निर्णय केला की डॉक्टर राजेंद्र गावित यांचा उपयोग हा महाराष्ट्रामध्ये आम्हाला अधिक आहे आणि एक त्यांचा जो काही जुना अनुभव आहे मंत्री म्हणून, आमदार म्हणून, तर जेवढा पक्षाला त्यांचा उपयोग हा राज्यामध्ये होऊ शकतो तेवढा कदाचित दिल्लीमध्ये होणार नाही, कारण दिल्लीत एक खासदार म्हणून ते काम करतील, चांगलं काम केलं त्यांनी, पण महाराष्ट्रात अधिक स्कोप आहे, अधिक ठिकाणी जाऊ शकतात, अधिक संपर्क आहे आणि सरकारमध्ये मंत्री राहिलेले असल्यामुळे कनेक्ट आहे, प्रशासनाची माहिती आहे आणि म्हणून मग त्यांच्याशी चर्चा आम्ही केली आणि त्यांनी देखील त्याला होकार दिला आणि म्हणून मग आम्ही त्यांच्या संमतीनेच आमचे उमेदवार त्या ठिकाणी बदलले आणि डॉक्टर हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली आणि टेक्निकली गावित साहेब हे शिवसेनेत असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली की मागच्या काळात आम्ही गावित साहेबांना तुम्हाला दिलं होतं पण आता नवीन परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा आम्हाला भारतीय जनता पक्षात घ्यायचं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला संमती दिली, कारण जुना इतिहास त्यांना माहिती होता की त्या काळात आम्ही त्यांना शिवसेनेकडे दिलं होतं आणि म्हणून आज डॉक्टर गावितांचा पुनर्प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये होतोय। माननीय अध्यक्षांनी त्यांना प्रवेश दिलेला आहे, त्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। मी सर्वप्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब आणि आमचे पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना मी मनापासून त्यांचे मी आभार
आभार व्यक्त करतो. कारण म्हणजे या ठिकाणी फडणवीस साहेबांनी एक माझ्या बाबतीमध्ये 2018 पासून तर 2024 पर्यंतचा असलेला जो प्रवास आहे या बाबतीमध्ये एक विस्तृत या ठिकाणी त्यांनी आपल्यासमोर म्हणजे मांडलेला आहे. कारण म्हणजे 2018 मध्ये जेव्हा मी काँग्रेसमधनं फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेबांनी त्या ठिकाणी विनंती केली आणि त्यानुसार मी 2018 मध्ये प्रवेश केला. 18ची निवडणूक आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अत्यंत क्रुशियल अशा प्रकारची त्या ठिकाणी ती निवडणूक झाली आहे. अत्यंत चुरशीची अशा प्रकारची निवडणूक झाली. त्यानंतर काही टेक्निकल याच्यामुळे उद्धव साहेबांनी आग्रह केला की पालघरची सीट आम्हालाच पाहिजे आणि त्यानुसार त्या ठिकाणी फडणवीस साहेबांबरोबर त्यांनी चर्चा केली. फडणवीस साहेबांनी सांगितले की कुठल्याही पक्षातून का ना असे ना परंतु खासदारकी ही महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मी त्या शिवसेनेत प्रवेश केला. आता या ठिकाणी शिंदे गटामधनं या ठिकाणी मी खासदार म्हणून 2.5 वर्ष या ठिकाणी काम केलं. परंतु आता या ठिकाणी 2024 मध्ये या ठिकाणी फडणवीस साहेबांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की गावित साहेब आपण या ठिकाणी एक राज्यामध्ये त्या ठिकाणी मला तुमची आवश्यकता वाटते की आदिवासी समाजासाठी तुम्ही जे काही काम पूर्वी राज्यमंत्री म्हणून जे काही काम केलेलं आहे तेव्हापासून तुमचा गेल्या 20-25 वर्षापासून असलेला अनुभव निश्चितच या राज्यामध्ये त्याचा चांगला एक उपयोग होईल आणि या ठिकाणी आपण एक याकडे डॉक्टर हेमंत सवरांना या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्यांना आपण उमेदवारी देतो आहोत आणि शेवटी राजकारणामध्ये त्या ठिकाणी काही तोडजोडी करावी लागतात आणि त्यानुसार त्या ठिकाणी मी सुद्धा कारण माझा फडणवीस साहेबांवरती माझा विश्वास आहे कारण त्यांनी दिलेला शब्द जो आहे ते त्या ठिकाणी ते अंतिम पाळतात आणि त्यांनी सांगितलं की गावित साहेब आपण राज्यामध्ये या ठिकाणी आपण राहिलं पाहिजे असं आणि त्यानुसार या ठिकाणी मी तो निर्णय घेतलेला आहे आणि आज मी खरं म्हणजे घर वापसी काय म्हणतो आपण स्वगृही या ठिकाणी मी आलेलो आहे आणि खरोखर निश्चितच मला या ठिकाणी मला आनंद होत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी सुद्धा मला त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी मला म्हणजे भरपूर या ठिकाणी मला मदत केलेली आहे आणि एक महायुतीचा एक म्हणजे महायुतीमध्ये आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी असे तिन्ही घटक पक्ष असल्यामुळे या ठिकाणी मी शिंदे साहेबांनाही मनापासून धन्यवाद देईन आणि त्यांनी सुद्धा फडणवीस साहेबांनी विनंती केल्यानंतर त्यांनी सुद्धा ते मान्य केलं की बाबा